आदरणीय आपले लाडके कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुल सावे साहेब, अभिनंदन करतो तुमचा. चांगला कार्यक्रम तयार केला आणि त्याप्रमाणे सादर केला. असाच उत्तरोत्तर तुमच्या संस्थेचा उत्कर्ष हो आणि तुमच्या सर्व शाळा एक्सलन्स हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दिल्या ते आदरणीय आनंदजी दासरथे काका हे बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात आलेले आहेत आणि संस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब आणि त्याचबरोबर PSI बोर्डे साहेब, संस्थेच्या सचिव संगीताताई खिल्लारे, मी स्वतः संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे, दासरथे परिवार, त्याचबरोबर भारतीय दलित पॅंथरचे नेते लक्ष्मणदादा बुतकर यांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या या छोट्याच्या रोट्याचा वटवृक्ष झाला. गेले 35 वर्ष हे ज्ञानदानाचे काम करते. दलित शोषित कष्टकरी हमालच्या मुलांना घडवण्याचं काम ही संस्था करते. या संस्थेच्या माध्यमातून 2 प्राथमिक शाळा आणि 2 माध्यमिक शाळा चालवण्यात येतात आणि या शाळेमधून जे मुलं 10वी पास झालेले आहेत मागच्या वर्षी, त्या मुलांना म्हणजे गुणवत्तेनुसार ते पोस्टामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचा गौरवसुद्धा इथे करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर माझ्या शाळेची एक विद्यार्थिनी जी आहे त्या जिल्हा परिषदेला मुख्याध्यापिकासुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर मला अभिमान आहे की आज आम्ही ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त 35व्या वर्धापन दिनानिमित्त ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास लाभला असे परिमल प्रकाशनचे साहित्यिक संशोधक की आनंदजी दासरथे यांचा जीवन गौरव देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि औरंगाबाद पूर्वचे आमदार आदरणीय आमदार अतुलजी सावे साहेब यांच्यासुद्धा विशेष उपस्थिती होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन आदरणीय अनिलजी सावे साहेब, त्याचबरोबर PSI आत्मारामजी बोर्डे, त्याचबरोबर भारतीय दलित पॅंथरचे नेते लक्ष्मणदादा बुतकर आणि विविध अशा मान्यवरांची इथे उपस्थिती होती. तर खरोखरच हा कार्यक्रम घडवत असताना विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा हाच मुख्य उद्देश घेऊन आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 35वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. सर, 35 वर्षाचा कालखंड फार मोठा आहे. कसं पाहता तुम्ही त्याच्याकडे? काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये? अनेक संघर्ष आहे आणि त्या संघर्षातून वाट चालत असताना, शाळा चालवत असताना, सगळं झोपडपट्टीमध्ये शाळा चालवत असताना खूप संघर्ष करावा लागला आणि तो संघर्ष म्हणजे थोडक्यात सांगणं शक्य नाही. तरीसुद्धा आमचा एक उद्देश आहे की माझा विद्यार्थी शिकला पाहिजे आणि समाजामध्ये टिकला पाहिजे आणि त्याच्यामध्येच नवीन असं स्किल जे आहे ते सर्व समाजातील घटकांना माहीत व्हावं यासाठी आमची धडपड असते. एक 35 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं, त्याचा एवढा मोठा वृक्ष झाला. 35 वर्षामध्ये ज्यावेळेस स्थापना झाली, हे माझे चिरंजीव आहेत, आज हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत संदीप सोनवणे सर, यांच्या नावावर ही संस्था उभी केली आणि आज ते तिची धुरा ते सांभाळत आहेत. ते संस्थेचे सहसचिव आहेत आणि अतिशय उत्कृष्टरित्या हा वटवृक्ष मोठ्या डोलाने स्वाभिमानाने आणि पूर्ण शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं नाव लौकिक या संस्थेचं झालेलं आहे. सर, आपल्या शाळेमध्ये गोरगरिबांचे मुलं आहे आणि त्यांना बऱ्याच अडचणीला सामोरं जावं. काय अपेक्षा आहे शासनाकडून? जवळपास शासनाने तर मी सांगतो की आम्ही गेल्या 10 ते 15 वर्षापासून स्वयं अभ्यासाची शाळा म्हणजे माध्यमिक शाळा चालवतो. माझा सर्व सॅलरी त्यामध्ये जाते आणि म्हणून मी शासनाला सांगेल की गोरगरीब ह्या एरियामध्ये चालणाऱ्या ज्या शाळा आहेत तर यांना 100% अनुदान द्यावं आणि विद्यार्थ्यांना ज्या काही फीस मिळते म्हणजे फीसाठी ते परेशान असतात तर ते सुद्धा माफ कराव्यात असं मी तुम्ही काही विद्यार्थ्यांना गणवेश नसताना सुद्धा गणवेशातील एक सामाजिक उपक्रम म्हणून कसं बघता येतं? आम्ही स्वतः आमचे सहकारी शिक्षक, संस्थेचे पदाधिकारी आम्ही सर्व एकत्रितरित्या म्हणजे जे काही येईल त्या पद्धतीनं मदत जमा करतो आमच्यामध्येच आणि विद्यार्थ्यांना शक्यतोवर जे गरजू विद्यार्थी
विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य असेल, गणवेश असेल हे पुरवण्याचं काम करू. सर, या निमित्ताने पालकांना तुम्ही काय आव्हान करणार? पालकांना हेच आवाहन करेल की आपण आपल्या वस्तीतली शाळा तुमची आमची हक्काची शाळा आणि या हक्काच्या शाळेमध्येच आपल्या विद्यार्थ्यांना घडावं आणि शिक्षणामध्येच कमळ फुलते. आणि म्हणून मी सांगतो की आपण आपल्या जवळच्या आणि नामवंत अशा चांगल्या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणाऱ्या संत तुकाराम विद्यालय, तुकाराम सोहने हायस्कूल, ज्ञान संदीप प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये आपले विद्यार्थी घडावे असे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो. जय हिंद.